झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हो आपण असंच जाऊया। नक्की जाऊया। आता जरा बस दमली असशील ना? काय झालंय? सगळे असे अगदी गंभीर का दिसतंय? लक्ष्मी, तुझं झालंय काय? सगळे अगदी शांत आहे? योग जुळा नाही का? भावना, अगं नाहीतरी तुला हे लग्न करायचंच नव्हतं ना. तू नको वाईट वाटून घे. ठीक आहे. हे बघ, तुझ्याकरता काय आणलंय. अगं मी बागेत जात असताना तुझ्या आवडीचं दुकान दिसलं म्हणून हे लाडू आणले तुझ्याकरता. अरे वाह बाबा, तुम्ही लाडू घेऊन आला. वाह 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 वाह. अहो, इथे पाहण्याच्या कार्यक्रमाचे 3:13 वाजले आणि तुम्ही लाडू घेऊन आलात. अगदी योग्य वेळी लाडू घेऊन आलात. हे बघ संतोष, लहानपणी जेव्हा केव्हा भावना रुसायची ना, तेव्हा मी हिच्याकरता तिच्या आवडत्या दुकानात लाडू आणायचो आणि खुश व्हायची. आज जेव्हा मी घरून निघालो तेव्हा हिचा मूड ठीक नव्हता, म्हणून मुद्दाम हिच्याकरता आज त्याच दुकानातला लाडू घेऊन आलोय. द्या बाबा, मी वाटतो द्या. अरे वा, हे बघ भावना, तुझ्या आवडीचे लाडू आहेत. हे बघ, घे. खा खा ना, खा. आणि हा एक हिचा वकील, मुका असला तरी प्रेमाचं भरत येतं याला. अरे तू पण खा. हे घे लाडू, खा खा. घेतलास कुठल्या कुठचा? अरे सगळ्यांनी लाडू खा. तू तर लाडू खाल्ला पाहिजेस. लग्न झालंय की नाही, मग लाडू नको खायला? हे घे, खा ना. का करताय? काय करताय? अरे लाडू नी, हे घ्या लाडू. लाडू घ्या 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 लाडू घ्या. सगळ्यांनी लाडू घ्या. गोड धोड तर सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे ना. संतोष, जरा आवर स्वतःला. काय चाललंय तुझं? आणि कोणी मला सांगणार आहे का नक्की काय झालंय ते? आनंदी बा, ती छान फुगे आहेत ग तुझ्याकडे. आपण आज जाऊन खेळूया का? चल. विचारा ना, विचारा. तुमच्या लाडक्या लेकीला विचारा. तिने काय करून ठेवलंय, काय प्रताप करून ठेवले ते विचारा ना. हवं ना? मला सांग काय झालं? हे हो ना ग. मलाच काही कळत नाहीये बाबा, हे असं कसं होऊ शकतं. माझा तर अजूनही विश्वासच बसत नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरंच बाबा, यात
माझी काहीच चूक नाहीये. तो कोण होता मला माहीतही नाहीये बाबा, खरंच. भावना, अगं हे सांगायची गरज आहे का? तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही का? माझी मुलगी आहेस तू भावना. अगं म्हणजे म्हणून तू हे लग्न करायला तयार नाहीयेस? हे बघा बाबा, तो जो कोणी भ्याड होता ना, त्याला मी काही माझा नवरा वगैरे मानत नाहीये, किंवा आमच्यात काही नातं तयार होईल असंही काही माझ्या मनात नाहीये. पण बाबा, हे मंगळसूत्र गळ्यात असताना मी तो बघण्याचा कार्यक्रम कसा करणार होते? त्या मुलाला कसं बसू? कुठलंही नवीन नातं सुरू करण्याआधी हे प्रकरण संपवायला नको का? भावना, जर तू हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलंस ना, तर हे प्रकरण आपोआप संपेल. हे बघ, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कोणी घातलं याचा छडा आपण लावल्याशिवाय आपल्यापैकी कोणालाच चैन पडणार नाहीये, मान्य आहे. पण जरा विचार कर ना, अगं हे मंगळसूत्र घालताना ज्याला तुझ्या समोरही यावंसं वाटलं नाही, त्यानं तुझ्या मनाचा थोडा तरी विचार केला का? आणि त्याच्यासाठी तू स्वतःचं भविष्य पडायला लावतेस? त्याच्यासाठी तू आलेलं हातचं चांगलं स्थळ नाकारतेस? भावना, आज मी घरून नाराज होऊन निघून गेलो याचा अर्थ असं नाही की मला तुझं लग्न व्हावं असं वाटत नाही. मी चिडलो कारण हा कार्यक्रम तुझ्या परवानगी शिवाय ठरवला गेला होता. अगं, मलाही वाटतंच ना की तुझं लग्न व्हावं, सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात, तुझं आयुष्य मार्गी लागावं. पण बाबा, आत्ता माझ्या मनात दुसरा कुठलाच विचार येत नाहीये. मला ना काही किंमतच उरली नाहीये असं वाटतंय मला. कुणीही यावं आणि वाटेल तसं वागून जावं. भावना, अगं आजच्या काळात कुणीतरी येऊन हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलं म्हणून तुझं लग्न झालं असं मानण्याची काहीही गरज नाहीये. माझं ऐक, हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाक आणि जे झालं ते विसर. नाही बाबा, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात कोणी घातलं हे जोपर्यंत आता मी शोधून नाही ना काढत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे बघ भावना, मी माझं मत सांगितलं, पण कुठला मार्ग निवडायचा हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे. पण एक सांगतो, तू कुठलाही मार्ग निवडलास ना तरी मी तुझ्या पाठीशी आहे, खंबीरपणे. विसरू नकोस. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज